CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आजही समाजात कुठं चोरी किंवा दरोडा पडला की पोलिसांचा पहिला संशय जातो तो भटकंती करणाऱ्या पारधी समाजावर। वर्षानुवर्षे गुन्हेगारीचा शिक्का कपाळावर घेऊन जगणाऱ्या याच समाजाच्या नशिबात फक्त पोलिसांचा ससेमिरा आणि समाजाचा तिरस्कार होता। परंतु बदलत्या काळासोबत या समाजाने क्रांती घडवायला सुरुवात केलीये। हातातील दगडधुंडे सोडून आता या समाजातील तरुण तरुणींनी शिक्षणाची आणि कलेची कास धरलीये। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील साकेगावमधील पारधी समाजाने तमाशा आणि लोककलेच्या जोरावर आपल्या आयुष्याचं चित्रच बदलून टाकलंय। पाहुयात CCN न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। ज्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच संशयास्पद राहिला, ज्यांच्या नशिबात फक्त भटकंती आणि उपेक्षा आली, तो पारधी समाज आता सन्मानाने जगू लागला आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील साकेगाव या गावात पारधी समाजाची जवळपास 150 घरं आहेत। एकेकाळी गरिबी आणि रोजगाराअभावी गुन्हेगारीकडे वळणारा हा समाज आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतो आहे। किमान प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षण घेऊन केवळ मोलमजुरीवर अवलंबून न राहता या समाजातील मुलामुलींनी आपल्यातील सुप्त कलाकौशल्यांना रोजगाराचं साधन बनवलं आहे। आणि गावातील प्रत्येक घरातील 3-4 तरुण मुले आता तमाशा फळांमध्ये काम करून लाखो रुपये कमवत आहेत। परिणामी त्यांच्या पडक्या घरांच्या जागेवर मोठमोठी मकाने उभी राहत आहेत। नमस्कार, मी युवराज पवार, जिल्हा अध्यक्ष पारधी विकास परिषद बुलढाणा। आम्ही या ठिकाणी साकेगाव येथे 550च्या वर लोकसंख्या हसे पारधी समाजाची असून या ठिकाणचे सर्व लोक हे पूर्वी आमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा गुन्हेगारीचा असायचा। गुन्हेगारीमधून आम्हाला या लोकांना पाहण्यात येत असे, परंतु आता आमच्या समाजातील लोकांच्यामध्ये प्रगतीचं एक नवीन निर्माण दिसून येत आहे, प्रगती दिसून येत आहे। अनेक ठिकाणी आमच्या इथले सगळे हे साकेगावचे लोक बाहेर तरुण मुली जाऊन अनेक तमाशामधून आणि विविध त्यांच्या अंगामधली कला दाखवून आज नावलौकिक करत आहे। शिक्षणाचा प्रमाण हा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे। प्रगतीवर आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी हा समाज प्रामुख्याने धडपड करत आहे। परंतु अशातच आमच्या या समाजाची अनेक लोकांना ही प्रगती पाहू वाटत नाही आणि त्यांच्यावर एक द्वेषची भावना आहे, त्या द्वेषच्या भावनेतून या नजरेनं आमच्या लोकांना इकडे पाहिल्या जाते। आम्हाला अशी त्यांची प्रगती ही वाढत वाढल्याने आमच्या या मनाला एक खूप आनंद होत आहे आणि बरं वाटत आहे। साकेगावामधील तरुणी नामांकित तमाशा मंडळांमध्ये कलावंत म्हणून काम करत आहेत। महाराष्ट्राची लाडकी लोककला असलेल्या तमाशामध्ये आपल्या नृत्याची आणि अभिनयाची जादू दाखवून ह्या तरुणी लाखो रसिकांची मने जिंकत आहेत। यातीलच एक रेश्मा, जी रेश्मा राणी या नावाने खानदेशामध्ये ओळखली जाते, तिने चांगलाच नावलौकिक मिळवला आहे। त्याचबरोबर तिला ख्यातनाम नृत्यांगना गौतम पाटील हिने देखील आपल्या ग्रुपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचं रेश्मा सांगते। परिस्थिती अभावी रेश्माच्या शिक्षण जेमतेम 9वी पर्यंत झाले, मात्र समाजातील मुलींनी शिक्षणाचे महत्त्व समजून आपलं शिक्षण पूर्ण करावं असं आवाहन देखील रेश्मा आपल्या समाजातील मुलींना करते। काय तुझं नाव आहे, किती वर्षापासून या क्षेत्रात काम करतेस? मी रेश्मा मायवत भोसले, आदिवासी जात म्हणजे 5 पारधी जात आम्हाला बोलतात सर। मला 5-6 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करते सर। तमाशा भीमानामा तमाशा मंडळ याच्यामध्ये काम करते। मला पेमेंट सर 25,000 रुपये महिना। आणि किती महिने काम करतो तिकडून घरी किती महिने? आम्ही तिकडं 8 महिने पूर्ण कंप्लीट काम करतो आणि 4 महिने घरी राहतो सर। शिक्षण किती झालं तुझं? ना तू काही डान्सचे काही क्लास वगैरे केले? मी डान्सची क्लास वगैरे नाही केली सर। माझं शिक्षण 9वी पर्यंत झालेलं आहे। मी स्वतःच माझ्या मनानं कला दाखवते, माझी कला सादर करते लोकांपुढे सर। या क्षेत्रात कशी आली तू? म्हणजे आमच्या पहिले मावश्या आज्या ते जायचे ना, मग त्यांना पाहून आम्ही इकडे आलो। म्हणजे नका बुवा, पहिले आम्ही भीक मागत फिरायचो, ते करायचो आणि आम्हाला वाटलं सोडा बुवा, किती दिवस असं भीक मागून करायचं, स्वतःच काहीतरी करायला पाहिजे आपण। मग आम्ही तमाशात आलो सर। मला असं माहिती मिळाली की तू गौतमी पाटीलने तिच्या ग्रुपमध्ये तुला ऑफर केलेली आहे? हो केली होती सर, मला इंस्टाग्रामला रिक्वेस्ट टाकली होती, पण मला दिवस गेले होते त्याच्यामुळे मला जाता आला नाही सर। आता परत तुला जर संधी मिळत जाशील तर गौतमी? हो जाईल। मला सांग, आता तुझ्या समाजातल्या अजूनही काही मुली आहेत तिच्या अजूनही भिक्षा मागतात, तू काय संदेश देशील त्यांना? सर माझा एकच संदेश त्यांना, भीक मागणं सोडला, आता आपल्याला सुधारायचं बाबासाहेबांना आपल्याला चान्स दिलेला आहे। मग भीक मागणं सोडून आपलं कला जे सादर करायचं ते सगळं तुम्ही करू शकता। शिक्षण घ्या सर तुम्ही, असं माझं एकच म्हणणं आहे मुलींना की तुम्ही शिक्षण घ्या, हे सोडा।
आमच्याकडून जे झालं ते झालं, पण तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षणासाठी आपल्याला फार महत्व आहे शिक्षणासाठी. काय तुझं नाव आहे, कितीपर्यंत शिक्षण झालं आणि कधीपासून तू या क्षेत्रात काम करतेस? माझं नाव सीमा मायवत भोसले. मी 7वी शिकेल आहे आणि मला झाले 2-4 वर्ष झाले मला तमाशा क्षेत्रामध्ये काम करून. आणि जे आमची पहिली परस होती ती आता नाही आहे. आम्ही तमाशामध्ये जाऊन पोटा पाण्यासाठी आम्ही आता 2 भाकरी, आता 2 पैसे कमवतो. आम्ही आता नाचकाम जे करतो, आम्ही जे आमची कला दाखवतो आम्ही. आणि जे आमची समाजाला पहिले दाग होता की बहुत चोरी करून खाता ते खाता, ते मिटवायचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि आता डबल पासून ते बोलू नका की चोरी करता ते करता, आम्ही मेहनत करून खातो, आम्ही कष्ट करून खातो. आता या कलेने केवळ त्यांना सन्मान दिला नाही, तर त्यांची आर्थिक उन्नतीही साधली आहे. वर्षानुवर्षे गावकुसाबाहेर पाल ठोकून राहणाऱ्या, ऊन पावसात भटकणाऱ्या या कुटुंबांची घरे आता सिमेंट कॉन्क्रीटची पक्की वास्तू बनली आहेत. घामाच्या आणि कलेच्या पैशातून उभी राहिलेली ही घरे या समाजाच्या बदलत्या नशिबाची साक्ष देत आहेत. संशयाच्या अंधाराकडून सन्मानाच्या प्रकाशाकडे झालेला हा प्रवास थक्क करणारा आहे. काय नाव आहे तुमचं आणि तुम्ही किती वर्षापूर्वी येतो? माझं नाव आलिशान विजय पवार आहे. मी तमाशा शाखेमध्ये 20 वर्षापासून काम करते. म्हणजे लहान होते, म्हणजे 15 वर्षाचे होते तेव्हापासून काम करते तमाशा शाखेमध्ये. परिस्थिती अशी होती की बाप शिकारीला जायचा, आई शेतातलं कामं करायची, पण पैसे शिक्षणासाठी पैसे नाही त्यांच्याकडून जमत नव्हते. मग विचारायला किंवा परिस्थिती अशी होती की मग शिक्षण करू नाही शकले तेवढं. शिक्षण कितीपर्यंत झालं तुमचं? शिक्षण 5वी पर्यंतच होईल. त्याच्या पुढं आईबापाजवळ पैसेच नव्हते. मग परिस्थिती खराब होती, 2 टायमाचं जेवण नाही भेटायचं. मग त्याच्यामुळं आम्ही तमाशा शाखेत गेलो. कला होती, थोडंफार गाणे म्हणजे 2-3 गवळणी गाणे ते यायचे मला. त्याच्यामुळं मग थोडंफार शिकलो. पोटापाणीसाठी काहीतरी उद्योग करावा बा. मग तमाशा शाखेत गेलो. तमाशात मला 15-20 वर्ष झाले तमाशात काम करायला. तेव्हा 2 पैसे आले. आता आमचे लहान लहान मुलं आहे, त्यांना आम्ही शिक्षणासाठी हे पैसे उचलून त्यांना शिक्षणासाठी आम्ही लावायचा प्रयत्न करू राहिलो. एकेकाळी पोलिसांच्या भीतीने जंगलात लपून बसणारे पाय आज मंचावर घुंगरांच्या तालावर अभिमानाने थिरकत आहेत. या प्रामाणिक कलेच्या जोरावरच साकेगावमधील पारधी समाजातील गुन्हेगारीचा आलेख आता जवळपास शून्यावर येताना दिसतोय. तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.